नमस्कार मंडळी, मी राजेश आपले स्वागत करत आहे आपल्या थोडीशी मनातले या हक्काच्या व्यासपीठात. काही गाणी कानावर पडतात, काही गाणी मनावर उतरतात, तर काही गाणी तर आपल्या आयुष्यातील एखाद्या नात्याची, एखाद्या व्यक्तीची आणि एखाद्या आठवणीची जाणीव करून देतात. असंच एक मनाला भिडणार एक सुंदर मराठी गीत आहे, ते म्हणजे ही अनोखी गाठ कोणी बांधली. हे गीत आहे 2020 मध्ये प्रदर्शित झालेला पांघरून या मराठी चित्रपटाचे. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली. या गीताचे शब्द आहेत प्रतिभावान गीतकार वैभव जोशी यांचे, संगीत दिले आहे हितेश मोदक यांनी आणि हेच गीत गायले आहे विजय प्रकाश यांनी. पांघरून हा प्रेम, नातेसंबंध आणि भावनांच्या विश्वाची जोडलेला हा एक चित्रपट आहे. जाणीवांचा पूल कोणी सांधला, ऐल तिरी पैल हाती लागला. या चित्रपटातील एक गीत एका नात्याची हळूहळू होताना जवळीक आणि दोन व्यक्तींमध्ये निर्माण होणारा भावनिक बंध हा अत्यंत उत्कृष्टरित्या प्रदर्शित आहे. रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाले ऊन आणि सावली. ही अनोखी गाठ कोणी बांधली. खरंच काही नाते आपण ठरवून निर्माण करत नाही, ते न कळत तयार होतात. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते, सुरुवातीला ती अनोळखी असते, पण काही कारणानंतर असं वाटायला लागतं की ही व्यक्ती मला इतकी ओळखीची का वाटते. याच भावनेला गीतकार वैभव जोशी यांनी अतिशय सुंदर शब्द दिला आहे. ऊन आणि सावली गाण्यामध्ये एक झाले ऊन आणि सावली ही कल्पना फारच चांगली आहे. म्हणजे ऊन आणि सावली वेगळी असली ना तरीही एक दुसऱ्याशिवाय त्यांची जाणीव अपूर्ण आहे. तशीच काही नाती असतात. हे बंध जुळले त्या क्षणी, जणू लाभली संजीवनी. ही अनोखी गाठ कोणी बांधली. दोन व्यक्ती स्वभावाने वेगळे असू शकतात, त्यांचे अनुभव वेगळे असू शकतात, पण तरीही त्यांच्यातील अदृश्य बंधन तयार होत जाते आणि मग दोन वेगवेगळे प्रवास एकत्र वाट्यावर येतात. गाण्यातले आणखीन एक सुंदर प्रतिभा म्हणजे जाणीवांचा पूल कोणीच सांधला. नाते फक्त जवळ येणारे तयार होत नाही, एकमेकाला समजून घेणं, एकमेकांच्या भावना जाणून घेणं, न बोलताही मनातलं समजतं. यातून खरा अनुभव आणि भावनिक नातं तयार होतं. जेव्हा हा पूल तयार होतो तेव्हा दोन मनामधले अंतर कमी होत जातं. या गाण्यातील अत्यंत उत्कृष्ट हावभाव म्हटले, नाते तर नवीन आहे पण ओळख मात्र खूपच जुनी आहे अशी वाटते. माझे बहर सारे तुझे, माझे प्रहर सारे तुझे, साऱ्या क्षणांवर नाव गेले कोरले माझे तुझे. काही व्यक्तींना आपण आयुष्यभर ओळखत नाही, पण त्यांना भेटल्यानंतर असं वाटतं की आपली त्यांच्याशी ओळख आजची नाही, ती जणू काही त्या व्यक्तीची आणि आपली भेट होणारच आहे हे आधीपासून ठरलेलं आहे. या गीताला संगीतकार हितेश मोदक यांनी दिलेली चाल त्यांच्या भावनेला खूपच सुंदरपणे साथ दिली आहे. हितेश मोदक यांच्या संगीत प्रवासामधली हे जे गाणं एक विशिष्ट ठरलं. महाराष्ट्र टाइम्स मध्ये पण मी याचा लेख वाचलेला. ही अनोखी गाठ कोणी बांधली, ही प्रेक्षकांना ह्या गाण्याला भरपूर प्रतिसाद मिळाला हे त्यामध्ये मांडलेलं आहे. हे बंध जुळले त्या क्षणी, जणू लाभली संजीवनी. संगीताला फारच महत्त्व दिलं आहे म्हणून हे शब्द थेट मनापर्यंत पोहोचतात. या गीताला आवाज दिला आहे विजय प्रकाश यांनी. त्यांच्या आवाजात एक वेगळी ऊब आहे, एक क्लासिक जो फेवर बोलतो आपण, हे गीत आपल्याला दिसून येते, एक क्लासिकल फेवर म्हणून. असे वाटते की एखादी प्रेमकथा आपल्यासमोर घडत नाहीये तर ती कोणीतरी आपल्या मनात हळूवार सांगत आहे आणि म्हणूनच ते गाणं फक्त प्रेमगीत नाही तर एक भावगीत बनतं. ही अनोखी गाठ कोणी बांधली,
एक झाले ऊन आणि सावली. आयुष्याच्या प्रत्येक वाटावर एखादी व्यक्ती अशी भेटते. काही व्यक्ती भेटतात, काही निघून जातात, काही व्यक्ती आठवण बनतात, तर काही व्यक्ती आपल्या आयुष्याच्या अविभाज्य भाग बनतात. पण या सगळ्या नात्यांमध्ये एक गोष्ट समान असते, आपल्याला कधीच कळत नाही की ही गाठ नेमकी कुणी बांधली. जाणीवाचा फूल कोणी साधला, ऐल तिरी बैल हाती लागला. नियतीने की योगायोगाने किंवा दोन मनाने स्वतःहून, कदाचित या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सहजपणे कधीच मिळणार नाही, पण त्याची जपणूक करणं हे आपल्या हातात नक्कीच आहे. म्हणूनच आज पुन्हा एकदा हे गाणं ऐकून तुमच्या आयुष्यातील अशा व्यक्तीला नक्की आठवा, जिच्याशी तुमची एक अशीच अनोखी गाठ बांधली गेली होती किंवा आहे. ही अनोखी गाठ कोणी बांधली. आणि तेव्हा हाच प्रश्न निर्माण करा की ही अनोखी गाठ कोणी बांधली. मी आहे राजेश, मी पाहता थोडीशा मनातले. पुन्हा भेटूया परत अशा एका गाण्याच्या संदर्भाबद्दल. तोपर्यंत जय हिंद.